ही कथा म्हणजे केवळ एका अपघाताची हकीकत नाही, तर ही गोष्ट आहे एका अशा मोहाची ज्याची किंमत मी माझ्या हाडांच्या तुकड्यांनी मोजली आहे. आजही जेव्हा पाऊस पडतो आणि माझ्या डाव्या पायात ती जुनी कळ येते, तेव्हा मला त्या दोरीचा स्पर्श आठवतो आणि ती क्रूर कात्री. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुम्ही मला नराधम म्हणाल, पण एक लक्षात ठेवा, जेव्हा दोन एकाकी जीव एका भिंतीच्या अंतरावर असतात, तेव्हा नैतिकता खूप धूसर होते. माझं नाव आर्यन, कॉर्पोरेट जगातला एक सामान्य नोकरदार. दिवसा लॅपटॉपसमोर मान वाकून बसणारा आणि रात्री पुण्याच्या एका आलिशान सोसायटीतल्या भाड्याच्या घरात स्वतःचं अस्तित्व शोधणारा. त्या सोसायटीत मी बॅचलर होतो, त्यामुळे शेजारी पाजारी माझ्याकडे संशयाने बघायचे. पण माझं आयुष्य शांत होतं, जोपर्यंत 404 नंबरच्या फ्लॅटमध्ये ते कुटुंब राहायला आलं नाही. एका रविवारी मी माझ्या गॅलरीत कॉफी पीत उभा होतो. खाली एक टेम्पो येऊन थांबला. नवीन भाडेकरू होते, तरुण जोडपं आणि त्याच्यासोबत एक वृद्ध आजी. तो मुलगा सुमित दिसायला रुबाबदार होता. त्याची बायको माया. तिने जेव्हा पहिल्यांदा टेम्पोतून उतरताना पदर सावरला, तेव्हा माझ्या हातातील कॉफीचा कप थिजला. ती नुकतीच लग्न होऊन आलेली नवरी वाटत होती. तिचे डोळे, देवाने ते डोळे खूप वेळ देऊन बनवले असावेत. शेजारी असल्यामुळे आमची ओळख व्हायला वेळ लागला नाही. सुमित मर्चंट नेव्हीमध्ये होता. आर्यन, मी 6 महिने जहाजावर असतो. घरात ही आणि माझी आई असते. काही लागलं तर बघ रे मित्रा. सुमितने अगदी विश्वासाने माझा हात हातात घेतला. मला तेव्हा अपराधी वाटलं नाही, पण त्याच्या नजरेतील ती खात्री मला अस्वस्थ करून गेली. सुमित जहाजावर जायला निघाला. जाताना मायाचे डोळे भरून आले होते. तिने आजीचे पाय शिवून आशीर्वाद घेतले. सुमित गेला आणि त्या घरात पुन्हा तीच शांतता पसरली जी माझ्या घरात होती. आमच्या गॅलऱ्यांमध्ये फक्त 2-2.5 फुटाचं अंतर होतं. मधल्या लोखंडी ग्रिलमध्ये थोडी फट होती. एक रात्री साधारण 1:30 वाजला असेल. मी गॅलरीत सिगरेट ओढत होतो. अंधारात फक्त सिगरेटचा तो तांबडा ठिपका चमकत होता. अचानक शेजारच्या गॅलरीचं दार उघडलं. माया बाहेर आली. तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. चांदण्यांच्या प्रकाशात ती एखाद्या स्वप्नासारखी दिसत होती. झोप नाही येत? तिने विचारलं. तिचा आवाज त्या शांत रात्रीत एखाद्या संगीतासारखा वाटला. नाही, सवय आहे. तुम्ही? मी विचारलं. आजींची तब्येत ठीक नसते, त्यांना दूध देऊन आले, ती म्हणाली. तिने रेलिंगला हात लावला. तिचे हात माझ्या हातापासून फक्त काही इंचावर होते. सुमितचा फोन आला होता का? मी सहज विचारलो. तिने दीर्घ श्वास सोडला. फोन लागत नाही हो तिथे. समुद्राच्या मध्ये असतात ते. कधी कधी वाटतं लग्न करून चूक तर नाही केली. 6 महिने एकटं राहणं सोपं नसतं आर्यन. तिच्या त्या वाक्यातली एकटेपणाची भूक मला स्पष्ट जाणवली. आम्ही तासनतास बोलत राहिलो. सुमितबद्दल, माझ्याबद्दल, ऑफिसबद्दल, तिच्या छंदांबद्दल. ती रात्र आमच्या केमिस्ट्रीची पहिली ठिणगी देत होती. हळूहळू आमचं गॅलरीत भेटणं रोजचं झालं. माया रोज रात्री आजींना जायफळ घातलेलं दूध द्यायची. आजींना झोप लागत नाही. जायफळ घातलं की त्या शांत झोपतात. सकाळी 9 वाजेपर्यंत उठत नाहीत. मायाने एकदा हसून सांगितलं, ते जायफळ तिने मुद्दाम घालायला सुरुवात केली होती. हे मला नंतर कळालं, कारण आजींची झोप आता आमची संधी बनली होती. एक दिवस रात्री पाऊस पडत होता. गॅलरी पूर्ण ओली झाली होती. आम्ही नेहमीप्रमाणे ग्रिलच्या फटीतून हात धरून उभे होतो. पण तेवढं पुरेसं नव्हतं. मला तिला स्पर्श करायचा होता. तिला जवळ घ्यायचं होतं. आर्यन, इकडची कडी उघडी आहे, पण आजी हॉलमध्ये झोपल्यात. तू मुख्य दाराने आलास तर बेलचा आवाज होईल. ती कुजबुजली.
माझ्या डोक्यात एक सैतानी विचार आला. मी घरातून एक जाड नायलॉनची दोरी आणली. माझ्या गॅलरीच्या पिलरला ती घट्ट बांधली. तू पलीकडून पकड, मी म्हणालो. मायाने पलीकडून दोरीचा आधार दिला. मी तो 2.5 फुटांचा खड्डा पार करून तिच्या गॅलरीत उडी मारली. तिने मला मिठी मारली. तिचं शरीर थंडीने कापत होतं की भीतीने माहीत नाही, पण त्या रात्री आम्ही सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सुमित, मर्चंट नेव्ही, समाज सगळं त्या जायफळ घातलेल्या दुधाच्या नशेत झोपलेल्या आजींच्या खोलीबाहेर होतं. असे अनेक दिवस गेले. माझी ती दोरी आमचा पूल बनली होती. मी रोज रात्री दोरीने पलीकडे जायचो आणि पहाटे सूर्य उगवायच्या आत परत यायचो. माया आता माझ्यासाठी वेडी झाली होती. ती रोज सकाळी जायफळाची डबी भरून ठेवायची. पण म्हणतात ना, पाप कधीच लपत नाही. त्या रात्री आजीनी बहुधा डोकं दुखत होतं म्हणून त्यांनी मायाने दिलेलं दूध प्यायलं नव्हतं, किंवा कदाचित देवालाच आमचा हा खेळ संपवायचा होता. रात्रीचे 2 वाजले होते. मी नेहमीप्रमाणे दोरी बांधली. मायाने पलीकडून दोरीला आधार दिला होता. मी भिंतीवर पाय टेकून दोरीच्या साह्याने पलीकडे सरकत होतो. मी बरोबर मधल्या खड्ड्यात होतो, हवेत टांगलेला. खाली 4 मजले खोल अंधार. अचानक मायाच्या गॅलरीचा प्रकाश आला. माया, कोणाशी बोलते तू? आजींचा आवाज आला. माया दचकली. तिने दोरी सोडली नाही, पण तिचा थरकाप उडाला. कोणी नाही आजी, मी हवा खायला आले. मायाचा आवाज रडवेला झाला होता. मी तिथेच हवेत लटकत होतो. माझं हृदय बाहेर येईल इतक्या जोरात धडधडत होतं. तू कोणाला तरी पकडलेस, काय आहे हे? आजी गॅलरीत आल्या. अंधारात त्यांना दोरी दिसली आणि त्या दोरीच्या टोकाला मी. माया हाताश होऊन रडायला लागली. आजी सोडा, आजी सोडा, प्लीज. आजींच्या डोळ्यात तो संताप होता, तो मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी मायाला बाजूला ढकललं. त्या आत गेल्या. किचनमधून एक मोठी कात्री घेऊन आल्या. आजी, नका करू असं, तो पडेल. माया ओरडत होती. मी ओरडलो, आजी माफ करा, मी येतोय मागे. पण आजीनी काहीच ऐकलं नाही. त्यांनी दोरीवर कात्री ठेवली. परक्या स्त्रीच्या घरात चोरासारखा शिरणाऱ्याला हे शिक्षा असते. आजीचा तो करडा आवाज आजही माझ्या कानात घुमतो. कचाक असा आवाज झाला. दोरी कापली गेली. एका सेकंदासाठी मला माझं आयुष्य फ्लॅशबॅक सारखं दिसलं. मी वेगाने खाली कोसळलो. वाटेत एका झाडाच्या फांद्यांनी मला थोपवलं, पण शेवटी मी सिमेंटच्या भिंतीवर जाऊन आदळलो. खूप मोठा आवाज झाला. माझ्या डाव्या पायातून एक असह्य कळ आली आणि सगळं काळवंडलं. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. पोलीस समोर होते. सुमित जहाजावरून परत आला होता. तो माझ्याकडे तिरस्काराने बघत होता. माया कुठेच नव्हती. नंतर कळलं, तिने स्वतःला संपवायचा प्रयत्न केला होता आणि आता ती तिच्या माहेरी आहे. माझा डावा पाय कायमचा निकामी झाला. आज मी काठी घेऊन चालतो. सोसायटी सोडून मी खूप लांब आलोय. पण जेव्हा रात्री जायफळाचा वास येतो तेव्हा मला कात्री आठवते. मी आजही जिवंत आहे, पण माझं आयुष्य त्या कापलेल्या दोरीसारखं झालंय. सुमितचा तो विश्वास, मायाचा तो एकटेपणा आणि आजींचा तो न्याय, या सगळ्यांचा मी स्वतः बळी ठरलो. लोक विचारतात, कसा झाला अपघात? मी म्हणतो, उंच जाण्याचा प्रयत्न केला आणि दोरी कच्ची निघाली.